आज आपण हिरव्या वाटणातील ओल्या बोंबलाचं कालवण करूयात। हे ओल्या बोंबलाचं कालवण वाफाळत्या भातासोबत फार सुरेख लागतं आणि मुख्य म्हणजे झटकीपट तयारही होतं। नमस्कार, मी श्रद्धा स्वागत करते तुम्हा सर्वांचं श्रद्धाच रेसिपीजमध्ये। आता या कालवणासाठी आपल्याला लागणार आहेत छान ताजे ताजे ओले बोंबील। बघा, बोंबील हे असे चिरून मी स्वच्छ धुवून घेतलेत। सगळ्यात पहिले आपण हिरवं वाटण करून घेऊया। त्यासाठी बघा, मिक्सरच्या भांड्यात ओला नारळ घ्यायचा आहे। आपल्याला जसं तिखट हवं आहे त्याप्रमाणे हिरवी मिरची घालायची। साधारण 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं घ्यायचं आहे। मुठभर अशी छान ताजी कोथिंबीर देठासकट घ्यायची आणि हे सगळं गंधासारखं बारीक असं वाटून घ्यायचं आहे। इथे कढईमध्ये पळीभर तेल गरम करून घेतले। तेलावर 4 पाकळ्या ठेचलेली लसूण घालायची। लसूण हलकीशी लालसर झाली की त्यामध्ये आपण करून घेतलेलं हिरवं वाटण घालायचं। हळद घालायची आणि चवीप्रमाणे मीठ घालायचे। सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचे। आपण घातलेलं हिरवं वाटण छान तेल सुटेस्तोवर परतून घ्यायचे। साधारणपणे मिनिटभर परतल्यावर बघा, वाटणाला छान तेल सुटलंय। आता ही 4 आमसुलं घालते। पुन्हा एकदा हलवून घ्यायचे। आज आपण या सारामध्ये ओले बोंबील घालणार आहोत, पण याच पद्धतीने पापलेटचं सारही अतिशय सुरेख लागतं। आता आवश्यकतेनुसार पाणी घालायचे। हे किंचित मला दाटसर वाटतंय, त्यामुळे थोडंसं पाणी वाढवते। पुन्हा एकदा सगळं नीट हलवून घ्यायचे। आता झाकण ठेवायचं आहे आणि मिनिटभर एक छान कड काढून घ्यायचं आहे। या कालवणाला बघा, छान अशी उकळी आली आहे। आता यामध्ये आपण स्वच्छ धुवून चिरून घेतलेले ओले बोंबील घालायचे। आता मात्र फार असं हलवायचं नाही हं। ओले बोंबील फार असे नाजूक असतात आणि नाहीतर मग ते मोडू शकतात, त्यामुळे अगदी अलगद चमच्याने हलवून घ्यायचे। पुन्हा झाकण ठेवायचे आणि अगदी अर्ध्या मिनिटांची वाफ काढून घ्यायची। ओले बोंबील शिजायला तितकासा वेळ लागत नाही, त्यामुळे अगदी एखाद वाफेत शिजून येतात। बघा, इथे आपल्या हिरव्या वाटणातील ओल्या बोंबलाचं सार तयार आहे। हिरव्या वाटणातलं हे सार चपाती भाकरीसोबत तर सुरेख लागतंच, पण वाफाळत्या भातासोबत हे अतिशय सुरेख लागतं। या पद्धतीने हिरव्या वाटणातील सार तुम्हीही करून बघा आणि तुमचे अभिप्राय मला जरूर कळवा। धन्यवाद।